नमस्कार, मी चंद्रशेखर जोगदेव. मी BRS घेतल्यानंतर इंडॉलॉजीचा कोर्स केला होता 2014 ते 16मध्ये. आणि तेव्हा याची ओळख झाली होती. भारताबाहेरचा भारत, आग्नेय आशिया म्हणून जो एक विषय असतो त्याच्यामध्ये कंबोडिया होतं. आणि ते सगळं वाचून इथल्या मंदिरांबद्दल खूप तेव्हापासून वाटत होतं की त्याला भेट द्यायचीच केव्हा ना केव्हा तरी. बरेच लोक मित्र जाऊन आले होते, पण माझा काही योग आला नव्हता. तर ह्या निमित्ताने जेव्हा कळलं की इंद्रनील आणि नरेंद्र हे ट्रिप नेत आहेत, तेव्हा मी पहिले इंद्रनीलला फोन करून सांगितलं की मी येतो आहे, आणि त्याप्रमाणे अरेंज केलं आणि इथे आलो. तर जे प्रत्यक्षात तिथे वाचलं होतं पहिले कोर्समध्ये, ते प्रत्यक्षात बघताना खूपच चांगला अनुभव येतात, खूप नवीन गोष्टी उलगडतात. किंवा वेगवेगळी जी मंदिरं इथे आहेत ती प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्यामुळे जास्त आनंद वाटतो. त्यामुळे ज्यांना हा कोर्स करायचा आहे त्यांनी कोर्स करण्याच्या आधी किंवा कोर्स करण्याबरोबर जर बघितलं आहे काही मंदिरं, तर जास्त त्यांना फायदा होईल मी इंडॉलॉजी करताना. तर अशाच ट्रीप, जसं आता काकांनी सांगितलं की चंपा म्हणजे व्हिएतनाम, इथे सुद्धा निघायला पाहिजेत, कारण तो सुद्धा एक भारताबाहेरचा समृद्ध भारत त्या काळातून गेलेला आहे. इंडोनेशिया पण असाच एक देश आहे. इंडोनेशिया, मलेशिया, बाली, इथे सुद्धा समृद्ध भारतीय संस्कृती, भारतीय वारसा तिथे अजूनसुद्धा जिवंत आहे आणि त्या लोकांनी खूप चांगला ठेवलेला आहे. म्हणजे भारतातली मंदिरं जर बघितली तर असं वाटतं की किती गजबजलेली आहे, किती क्राऊडेड आहेत, पण तिथे त्यांनी चांगला मेंटेन केलेली आहेत आणि स्वतःची मंदिरं आहेत म्हणून ते अभिमानाने सांगतात. तर प्रत्येकाने ह्या अशा टूरचा नक्कीच अनुभव घ्यावा. आणि इंद्रनील आणि नरेंद्र ज्या पद्धतीने हे टूर कंडक्ट करतायत किंवा गाईड करतायत किंवा सांगतायत वेगवेगळे अनुभव त्या वेगवेगळ्या मंदिरांविषयी, हे नक्कीच खूपच चांगलं आहे. प्रत्येकाने जरूर याचा लाभ घ्यावा.